नमो देव्ये महादेव्ये शिवाय सद्वन्नमः नमः प्रकृते भद्राये नियता प्रदास्वताम्। यमाई देवीच्या सान्निध्यामध्ये इथे वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर गुरुजी यांच्या आचार्यत्वामध्ये सहस्रचंडी नावाचा यज्ञ पार पडला। आणि ह्या यज्ञाची विशेषता अशी की अधिकस्य अधिकम फलम, अधिक महिन्यात पुरुषोत्तम मासामध्ये आम्ही हा यज्ञ तर पार पडलाच, परंतु विविध क्षेत्रातले विविध ठिकाणचे गुरुजी या ठिकाणी आलेले होते। वाराणसी असेल, नाशिक असेल, कुरवली असेल, कणकवली असेल, त्याचबरोबर कळवण, त्र्यंबकेश्वर इत्यादी ठिकाणचे विविध वेदविद्येत पारंगत असलेले विप्रगण या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी 100 नसून तर सहस्र 1000 सप्तशतीचे पाठ करण्यात आले। यज्ञाची पंचसूत्री सांगितली गेलेली आहे। जो जप केला त्याचा दशांश हवन म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचं 100 आवृत्त्यांचं हवन या ठिकाणी पार पडलं। त्याचबरोबर दशांशेन तर्पणम म्हणजे दशांशेन तर्पण आपण या ठिकाणी केलं। 10 पाठांचं तर्पण केलं। दशांशेन मार्जनम एका पाठाचं देवीवरती मार्जन देखील केलं। आणि दशांशेन भोजनम एका पाठाचं भोजन आपण या ठिकाणी पार पाडलं। अशा पंचसूत्रीने आपण या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला। या ठिकाणी विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहेत त्यांचा सत्कार केला गेला। फक्त यज्ञ नसून तर इथे जप सुद्धा झाला, तर्पण झालं, अभ्यागत झालं आणि सन्मान देखील झाला आणि भोजन देखील झालं। अशा विविध कृत्यांमधनं हा यज्ञ पार पडला। अतिशय उत्तम, अतिशय सुंदर असं नियोजन केलं गेलेलं होतं। गुरुजींचे खूप खूप आभार की त्यांनी ह्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं। आणि कोणतीही टीम नसताना एवढ्या मोठ्या यज्ञाचं नियोजन करणं सोपी गोष्ट नाही। फक्त त्या भगवतीचा वरदहस्त त्यांच्यावरती असेल असं मी म्हणेल। आणि माझी अशी प्रार्थना आहे की ह्या तालुक्याच्या पातळीवरती एक टीम अशी तयार व्हावी की जिने ह्या यज्ञाचं नियोजन करावं। एकटा माणूस करू शकतो, परंतु त्या करण्यासाठी खूप पाठबळ लागतं, खूप श्रम लागतात। आणि आम्ही ते बघितलं की चित्तरंजन गुरुजींनी किती पटीने श्रम घेतले आणि कशा पद्धतीने हा यज्ञ उभा ठेवला। तर माझी अशी विनंती आहे की ज्या लोकांना यज्ञ कार्य व्हावे असं वाटतं त्यांनी एक समिती तयार करावी आणि त्यांनी गुरुजींना पाठबळ द्यावं आणि अशा मोठमोठ्या यज्ञांचं नियोजन आपण करावं ही विनंती। धन्यवाद।